आता सुरुवात करायला हरकत नाही। प्रथमतः शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर महाविद्यालय यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की आपण या महाविद्यालयामध्ये आला त्याबद्दल स्वागत म्हणून एकमेकांचं स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया। सर्वांनी आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम। त्याला आम्ही गोंडस नाव दिलेले मी माझ्या महाविद्यालयात। माझं महाविद्यालय मला समजलं पाहिजे यासाठी हा उपक्रम आपण सातत्याने प्रथम वर्ष यूजी आणि प्रथम वर्ष पीजी या विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो। आजच्या या स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामच्या निमित्तानं व्यासपीठावर स्थानापन्न असणारे या SITचे मुख्य समन्वयक डॉक्टर घोडके, त्याचबरोबर डॉक्टर वडगुले, प्राध्यापिका शिरोडे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्रचंड अशी इच्छाशक्ती मनामध्ये घेऊन आले आणि या महाविद्यालयामधून मी एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे अशी इच्छा बाळगणारे माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मित्रहो, माझं महाविद्यालय, आय कॉलेज, माय कॉलेज, माझं महाविद्यालय ही संकल्पना जेव्हा समजून घेतो त्यावेळेला मी माझ्या या व्याख्यानामध्ये अभिभाषणामध्ये म्हणूया आपण या अभिभाषणामध्ये प्रामुख्याने महाविद्यालय, शिक्षण प्रसारक संस्था, त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये असणारे विविध उपक्रम, महाविद्यालयामधील प्राध्यापक विद्यार्थी यांनी मिळवलेलं नैपुण्य आणि त्याचबरोबर काही शिस्तीचे प्रश्न या संदर्भामध्ये मी आज आपल्याबरोबर विद्युत करणार। मित्रहो, या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतला। या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या पालकांनी आपल्याला मंजुरी दिली। त्या पालकांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो, त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो। मित्रांनो, कॉलेज हे केवळ कॉलेज नाही, हे महाविद्यालय नाहीये, तर आयुष्याला वळण देणारं, त्याचबरोबर तरुण तरुणींना अष्टावधी करणारं, अर्थात आपल्या व्यक्तिमत्वाला साथ घालणारं महाविद्यालय म्हणून याकडे पाहिलं। मित्रो, अनेक बाबीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या महाविद्यालयामध्ये आलेला जो विद्यार्थी हा ग्रामीण भागामधून आलेला आहे, या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। शिक्षणाबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आत्मसात करता आले पाहिजे, व्हॅल्यू एज्युकेशन त्यामध्ये आलं पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारं हे महाविद्यालय। शिक्षण प्रसारक संस्था या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपान यांचा एकच नेहमी उद्देश असतो, आपल्या महाविद्यालयामध्ये आलेला विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने व्यवस्थितरित्या एक चांगला नागरिक घडला पाहिजे, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं भावी आयुष्य चांगलं होण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाबरोबरच जे काही इतरित्र उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या हेतूने प्रामुख्याने याचा विचार त्या ठिकाणी केलेला दिसतो। मित्रांनो, या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात। माझं आपल्याला नेहमी सांगणं असेल की आपण फक्त शिक्षणापलीकडे सुद्धा काही असतं, चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण सुद्धा फार महत्त्वाचं असतं। सामाजिक बांधिलकी काय आहे, व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे, त्याचबरोबर इतर जे उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये आपला असलेला सहभाग फार महत्त्वाचा आहे।
आयोजित केली जातात या व्याख्यानांना जाणीवपूर्वक तुम्ही येत जा. मी हे का सांगतो? इथे तर घडतो आपण, घडण्याचं हे ठिकाण आहे आणि हे जर आपण आता केलं नाही तर भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. मित्र, आय कॉलेज जेव्हा मी म्हणतो आय त्याचा अर्थ बी, आयचं स्पेलिंग बदललं तर डोळा असंही होऊ शकतं. डोळा याचा अर्थ दृष्टी आणि साहजिक दृष्टी कोण असणारं महाविद्यालय आणि आपल्याला दृष्टी देणारं महाविद्यालय म्हणून संगमनेर महाविद्यालयाकडे आहे. संगमनेर महाविद्यालयाची परंपरा फार वेगळी आहे. 1961 मध्ये शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर गेली अनेक वर्ष सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये संगमनेर महाविद्यालयाने आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. आणि साहजिक हे सर्व करत असताना प्रामुख्याने या कालावधीमध्ये महाविद्यालयाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि हे प्रयोग करून साहजिक ते यशस्वीरित्या आपण पूर्ण केले. या प्रयोगांचा जेव्हा मागोवा घेतो त्यावेळेला अनेक उदाहरणं आपल्यासमोर देता येईल आणि ही उदाहरणं जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात घेता येईल की या महाविद्यालयामध्ये शिक्षणाबरोबर चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण काय असतं हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. महाविद्यालयाने आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य हे निर्माण केलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. यामध्ये सातत्याने आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला, प्राचार्यांनाही उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाला, प्राध्यापकांनाही उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून पुरस्कार मिळाला. आमचे विद्यार्थी मागे नाही, सर्वात जास्त पुरस्कार मिळाले असतील तर ते विद्यार्थ्यांना मिळाले. सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होणे आणि त्या ठिकाणी आपलं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं आणि या महाविद्यालयाचं नावाची जी पताका आहे ही प्रत्येक ठिकाणी पटवणं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपले विद्यार्थी करत असतात. खरं जर पाहिलं तर महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हे महाविद्यालयामध्ये 2020 ला एक सगळ्यात महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधलं पहिलं ऑटोनॉमस कॉलेज म्हणून कुणाकडे पाहिलं जातं तर संगमनेर महाविद्यालयाकडे पाहिलं. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आपल्या कॉलेजच्या नावामध्ये ऑटोनॉमस आहे, स्वायत्त आहे, याचा अर्थ याचा आणि विद्यापीठाशी काही संबंध नाही असं बिलकुल नाही. मित्र, तुम्हाला जी डिग्री मिळणार आहे ती डिग्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डिग्री मिळणार आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये असणारी गरज, ग्रामीण भागामध्ये जे काही आपल्याला द्यायचं आहे, ग्रामीण भागांचे प्रश्न सोडवायचे असतील त्यासाठी आवश्यक असणारा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस बनवण्याचे अधिकार, बनवण्याची स्वायत्तता ही आपल्या महाविद्यालयाला मिळाली. आणि साहजिक जी काही ग्रामीण भागामधील असणारी गरज असेल, ग्रामीण भागाच्या नुसार आपण सिलेबस तयार करतो. त्याचबरोबर जरीही आपण ग्रामीण भागामध्ये असलो तर आपण आपलं थिंकिंग हे नेहमी ग्लोबल असतं आणि साहजिक फक्त तेवढ्यापुरता विचार नाही केलेला. तुम्ही जर सिलेबस पाहिला तर आतामध्ये झालेले जे चेंजेस आहेत, प्रत्येक वर्षाला आपण सिलेबस चेंज करतो. विद्यापीठ 3-3, 4-4, 5-5 वर्षाने सिलेबस चेंज करतो. आपण तसं नाही. मागच्या वर्षी समजा उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, GPT चॅट आलं, यासारखे जर नाविन्यपूर्ण जर उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण जर विचार मांडलेले असतील तर ते विचार आपण सिलेबसमध्ये आणण्याचा प्रयत्न हा सातत्याने करत असतो. आणि म्हणून प्रत्येक वर्षाला अपडेट असतं हे सिलेबस आपल्याला मिळालं. आपण तिथपर्यंत नाही थांबतो, आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहोत. प्रात्यक्षिकावर आपण जास्तीत जास्त भर देतो. तो विद्यार्थी तयार झाला पाहिजे. बँकेमध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला चेक कसा द्यायचा, डीडी कसा काढायचा हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नसतं. म्हणून प्रात्यक्षिक फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या हाताखालून एखादं काम जातं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे काम असं केलं पाहिजे. आणि म्हणून 2020 मध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल हा भारतामध्ये घडून आला. ते म्हणजे भारतामध्ये असणारी जी शैक्षणिक व्यवस्था जी आहे
आपल्याला दिसतो. आणि शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याला आपण NEP असं म्हणतो, हे NEPचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. NEP मध्ये फार बदल झाले. NEP जर आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्याची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहे. अशा प्रकारचं तुमची शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे की त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, रोजगार विमुख अशा प्रकारचं शिक्षण प्रामुख्याने आपण दिलं पाहिजे. त्याचबरोबर कौशल्यावर आधारित असलेलं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन आलं पाहिजे. अशाच प्रकारे जर पाहिलं तर त्याला इंटर्नशिप असेल. त्यासाठी जेव्हा 2020चा जो पॅटर्न जो येतो त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही 6 प्रकारचे वर्टिकल दिसतात, आणि म्हणून पूर्वी आपले वडील जेव्हा होते या कॉलेजला किंवा असतील किंवा नसेल, परंतु त्यावेळेला जर तुम्ही विचारलं तर त्यावेळेला तेही तुम्हाला सांगतील की आम्हाला एवढे विषय नव्हते, आम्हाला 6 विषय होते, 7 विषय होते आणि त्याच्यावर चालायचं. परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदल झालेला आहे आणि साहजिक तुमच्या हाताला BCom, BA, BSc झाल्यानंतर म्हणजे पदवी मिळाल्यानंतर तुम्हाला काम मिळालं पाहिजे. आणि याची तजवीज प्रामुख्याने या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पाहिजे. त्याचे वर्टिकल जर आपण पाहिले तर 6 वर्टिकल मध्ये जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, तर पहिलं डिस्ट्रीब्युशन जेव्हा आपण बघतो मेजर विषय, आपल्याला या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला आवडीचा असणारा जो विषय तो आपण मेजर म्हणून निवडलेला आहे आणि त्याच विषयावर आपल्याला 3 वर्ष काम करायचे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 4थं वर्ष जर पदवी मिळवायची असेल तर ती मिळवता येते. 3 वर्षापर्यंत आहे. एखाद्याला वाटलं फक्त 3 वर्षाची डिग्री घ्यायची आणि एक्झिट व्हायचं तर होऊ शकतं. परंतु एखाद्याला वाटलं की 4 वर्षाची डिग्री घ्यायची तर 4 वर्षाची डिग्री सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उपलब्ध करून दिलेले. तिचं नाव आहे ती ऑनर्स, डिग्री विथ ऑनर्स, डिग्री विथ रिसर्च. या प्रकारची डिग्री आपल्याला 4th इयरला निर्माण करणे. हा बदल आहे. हा बदल आपण आत्मसात केला पाहिजे. मेजर बरोबर मायनर विषय आपण घेतला पाहिजे, मायनर बरोबर OE विषय घेतला पाहिजे. OE म्हणजे ही एक प्रकारची नवीन सुविधा की जी सुविधा आंतरशाखीय असणारी सुविधा आपल्याला उपलब्ध करून. पूर्वी कधी असं नव्हतं. एखादा सायन्सचा विद्यार्थी त्याला वाटलं की मला अकाउंट शिकायचंय तर त्याला नव्हती शिकवत. आता आपण अकाउंट देतो. एखादा आर्टचा विद्यार्थी त्याला वाटलं मला फिजिक्स शिकायचंय, आपण सोलर एनर्जीचा विषय त्याच्यासाठी देतो. एखादा विद्यार्थ्याला आर्टच्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला बॉटनीचा विषय घ्यायचा आहे तर तो बॉटनीचा, झुलॉजीचा विषय घेऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य की आंतरशाखीय इंटरडिसिप्लिनरी अप्रोच या शैक्षणिक धोरणामध्ये तिथपर्यंत थांबलेलं नाही. तुम्हाला या वर्षी जर आपण पाहिलं तर तुम्हाला काही कोर्सेस ऑनलाईनच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिले. कारण तुमचा वेळ असला पाहिजे. कारण विद्यार्थी शासनाने त्याचबरोबर UGCने जे काही नियम केलेले त्या नियमाला अधीन राहून आपण हे सर्व काम करत असतो. हे काम करत असताना तुमचा स्किल एनहान्समेंट कोर्स आहे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये कौशल्यावर आधारित असणारे अभ्यासक्रम आपण तयार केले. ते मेजर स्पेसिफिक असतात, काही हे जनरिक असतात. तो साहजिक याच्या व्यतिरिक्त काय आहे तर दुसरा एक महत्त्वाचा VEC व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला दिले. सगळ्यांना भारतीय संविधान माहिती झालं पाहिजे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन माहिती झालं पाहिजे, त्याचा विचार प्रामुख्याने केला. तेवढं करून चालणार तर IPS सारखा विषय, इंडियन नॉलेज सिस्टीम आपण पूर्ण शिक्षण घेतो. साहजिक या शिक्षणामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम भारतामध्ये जी काही पूर्वीच्या ज्या काही परंपरा होत्या, पूर्वीचे काही जे महत्त्वाचे मुद्दे होते, तर या सर्वांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला इंडियन नॉलेज सिस्टीम सारखा एक विषय आपल्याला कंपल्सरी करण्यात आला. आणि इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी माहिती होईल, तुम्हाला पूर्वीच्या संस्कृतच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुराणे त्यांच्या बाबतीत माहिती होईल. त्याचबरोबर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला एन्शियंट कॉमर्स असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स असेल, कौटिल्यचं अर्थशास्त्र असेल, याच्यासारखे अनेक मुद्दे आपल्याला एका सिलेबसमध्ये पाहायला मिळतात. आणि हाही सिलेबस आपण ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाईनचा माध्यम आपण का वापरतो? कारण सर्व विद्यार्थ्यांना 2 वेळेला म्हणजे साहजिक 50-50 आपण केलेले आहे आपल्या सोयीसाठी, परंतु सर्व विद्यार्थ्यांना हा कोर्स देणं गरजेचं आहे आणि तो कोर्स आपण देतो. ऑनलाईनच्या लेक्चरचे
टक्के जातात. जर त्यामध्ये 75% जर ऑनलाईनला अटेंडन्स नसेल तर परीक्षेला बसवून दिलं जात नाही. ऑनलाईनचा पेपर आहे, तो पेपर आहे, त्याची परीक्षा होणार आहे, ते पेपर तपासले जाणार आहे, त्या पेपरला मार्क्स आहेत आणि ते मार्क्स तुमच्या मार्कशीटवर येणार. असं समजू नका की आपल्याला दिलेला योगासारखा विषय तो करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे सिस्टम म्हणून. हा जो योगा विषय पहिल्या सेमिस्टरला आहे, दुसऱ्या सेमिस्टरला स्पोर्ट्स आहे, पहिल्या सेमिस्टरला जो विषय दिलेला आहे साहजिक मी सगळे ऑनलाईनच्या कोर्सेसच्या बाबतीत आपल्याला सांगू इच्छितो याची परीक्षा होती. पूर्वी नव्हतं. तुम्ही स्पोर्ट्स खेळला, सगळं झालं, सर्टिफिकेट मिळालं मान्य, परंतु ते कधी मार्कशीटवर दिसत नव्हतं. आता ते मार्कशीटवर दिसणार मार्काच्या रूपात दिसतात. आणि साहजिक जर तो विषय जर आपण फेल झालो तर आपल्याला नुसता फेल ही संकल्पनाच एनईपीमध्ये नाही, परंतु कृपया आपण त्या विषयामध्ये पास होणं फार महत्वाचं आहे. हे सर्वच्या सर्व विषय पूर्वी 7 विषय होते, आता 11 विषय आले, मात्र त्याचं क्रेडिट कमी आहे. 2-2 क्रेडिटचे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि म्हणून मित्र आपल्याला या एनईपीचा फायदा करून घेतला पाहिजे. एनईपी मध्ये जे काही आणखी वर्किंगर्स आपल्याला पाहायला मिळाले, आपल्याला खूप छान पैकी पाहायला मिळणार आहे. आपण 100 पेक्षा जास्त सामंजस्य करार केले, कंपन्यांबरोबर करार केलेले आहे. आणि या कंपन्यांबरोबर करार करून साहजिक तुम्ही जेव्हा SY ला याल, तुम्ही जेव्हा PG ला याल, त्यावेळेला तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग कंपल्सरी आहे. हे तुमच्यासाठी नाही, पूर्ण भारतासाठी आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला दिले नाटकनामा साहेब म्हणून दिलं, असं काही नाही. तुम्ही कुठेही गेला जगाच्या पाठीवर नाही, भारताच्या पाठीवर. जर तिथे तुम्हाला लक्षात येईल की सर्व ठिकाणी आहे, OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे, इंटर्नशिप आहे. आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये जाऊन 2 महिने 3 महिने राहायचे सुट्टीच्या कालावधीमध्ये. तिथून आपण ज्ञान आत्मसात करायचे, अनुभव घ्यायचे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटी ही निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर फील्ड प्रोजेक्ट आहे, एखादा फील्ड प्रोजेक्ट आपण निवडू शकता. तुम्हाला जे काम करायचे हे तुमच्या पद्धतीने करू शकता. ज्याला जे वाटतं तरी ते करावं, अशा प्रकारचे वर्टिकल्स यामध्ये आहे. एखाद्याला गाण्याच्या बाबतीमध्ये जर वाटत असेल तर तो गाणे सुद्धा चांगला म्हणत असेल तर कल्चर ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा त्याला प्रमाणपत्र न देता त्याच्या डायरेक्ट मार्कशीटमध्ये आपण त्याचा विचार करतो आणि साहजिक आपल्याला ते लक्षात येतं. मित्र, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप बदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष आपण पाहिलेलं आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऑटोनॉमस जसं आपण पाहिलं होतो तसंच एनईपी इम्प्लिमेंटेशन करताना आपण पाहिलं आहे. शेजारच्या कॉलेजमध्ये कुठेही गेला तर तिथं दुसरं वर्ष एनईपीचं चालू नाहीये, तिथं या वर्षी पहिलं वर्ष आपण अनुभवलेलं आहोत. आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल कॉलेजची नियुक्ती केलेली आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, तुम्ही बी अभिमानाने सांगू शकता की एनईपीचं नोडल कॉलेज म्हणून संगमनेर महाविद्यालयाची निवड केलेली आहे. म्हणजे या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य 184 कॉलेजेस आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये. यापैकी एकच महाविद्यालय निवडलं जातं आणि ते आपलं कॉलेज आहे, माझं कॉलेज आहे. मी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला ते कॉलेज आहे. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. अटल रँकिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पुढे आहोत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो आपलं दरवर्षी अर्ज तयार होते, आपल्याला सातत्याने पुरस्कार मिळतात. नॅकच्या बाबतीमध्ये नॅक ही अशा प्रकारची संस्था आहे की ऍक्रिडिटेशन करणारी संस्था आहे. आणि या ऍक्रिडिटेशन करत असताना साहजिक मोठमोठे जे कॉलेजेस पुण्यामध्ये आहेत त्यांच्यापेक्षा मोठी जास्तीची ग्रेड आपल्या महाविद्यालयाला A+ ग्रेड आहे. आणि जे आपला स्कोर जो आहे 3.58 साहजिक या प्रत्येक बाबीमध्ये संगमनेर महाविद्यालयाने एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. या महाविद्यालयातील येणारा जो विद्यार्थी आहे हा ग्रामीण भागातला आर्थिकदृष्ट्या काही वेळेला दुर्बल असेल तर तो शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यावेळेला शिक्षण प्राथमिक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मारपाणी यांनी या संस्थेच्या मार्फत अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती निर्माण करून दिल्या. साधी एक बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो की
विद्याधन कलश योजना. या विद्याधन कलश योजनेमध्ये जर आपण सहभाग घेतला नसेल तर घेऊ शकता. काय आहे? परतफेडीची असणारी शिष्यवृत्ती. शिष्यवृत्ती आहे परंतु परतफेडीची. परतफेड कधी करायची आहे की जेव्हा तुम्ही नोकरीला लागाल त्यावेळेला तुम्ही ती परतफेड करायची आहे. आणि म्हणून मित्रो, जे विद्यार्थ्यांना वडील नाही, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांनी आपल्या पालक शिक्षकांना भेटायचे, आपल्या सरांना सांगायचे, जे सर शिकवायला येतात त्यांना सांगायचे की सर मला ही सुविधा मिळाली पाहिजे. आणि ते जर काही म्हणत असेल तर माझ्याकडे यायचे, माझं ऑफिस आपल्यासाठी नेहमी खुलं असतं. तिथे यायचे आणि मला सांगायचे सर मी या सरांकडे गेले होते, मला त्यांनी सांगितलं मला याची माहिती नाही. असं जर तुम्ही येऊन मला सांगितलं तर त्या सरांचंही नाव मला सांगा, म्हणजे त्यांनाही मला येऊन सांगावं लागेल की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करा. विद्यार्थी हा केंद्र मानून आपण एक चाललेलो आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण त्या महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम हे राबवत असतो. मित्रो, त्याचबरोबर मागील कला काम 550 पेक्षा जास्त विद्यार्थी कमाशिका योजनेमध्ये काम करतात. आपण त्यांना प्रत्येक तासाला 60 रुपये देतो. साहजिक वर्षभरामध्ये 10 लाखापेक्षा जास्त रक्कम आपण या स्कीमसाठी खर्च करतो कमाशिका योजनेमध्ये. यासाठी स्वाभिमान कोष तयार केलेले आहे, त्याचाही वापर आपण प्रामुख्याने या ठिकाणी. त्याचबरोबर हिम्मतलाल शाह अशा प्रकारची एक वेगळी प्रेरणा देणारी, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षाला दिली जात असते. त्याचबरोबर चतुरस्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही इच्छे, त्यांच्या मनामध्ये जे वाटतं की आपल्याला हे व्हायचंय, त्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी, आर्थिक बाब त्यांची क्लिअर करण्यासाठी एक आर्थिक पाठबळ प्रामुख्याने या चतुरस्र विद्यार्थी सहाय्यता या ठिकाणी केली जाते. अशा अनेक काम मित्रो या महाविद्यालयामध्ये NSS आपल्याला माहिती आहे, राष्ट्रीय सेवा योजना, श्रम प्रतिष्ठा हे विविध मानतो. असं ते आहे महत्वाचं की श्रमाला फार महत्व आहे. आज मितीला आपण एक विचार आपला केला पाहिजे की आपण या महाविद्यालयामध्ये का आपल्याला आपल्या आईवडिलांनी इथे का पाठवलं, आपल्या आईवडिलांची इच्छा काय आहे, त्यांची इच्छा आपण पूर्ण करू इच्छितो, आपण खरंच ती इच्छा पूर्ण करणार आहे का, या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधली पाहिजे. काय माझं ध्येय, मला कुठे जायचंय, मी काय या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्या कॉलेजमधून आपल्याला काय मिळवायचं आहे. आणि साहजिक श्रमाच्या बाबतीमध्ये नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी माझ्यासारखा असेल ते बसणारे अनेक प्राध्यापक असतील. हे प्राध्यापक तळागाळातून आलेले, शून्यातून जग निर्माण करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागतो, चिकाटी असावी लागते, जिद्द असावी लागते, तरच तुम्ही तो यश प्राप्त करू शकता. आणि म्हणून मित्रो, या महाविद्यालयामध्ये जसं NSS आहे, NSSच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार सुद्धा याच महाविद्यालयाला NSSने मिळवला. NCCच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल, एअरफोर्समध्ये असेल, पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. त्याही व्यतिरिक्त जी आर्मी परेड असते 26 जानेवारीला, या परेडमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात. हे एक वेगळं वैशिष्ट्य. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण बघतो तर आपल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला खास सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही पाहिलं 400 मीटरचा ट्रॅक, किती जणांनी 400 मीटरचा ट्रॅक मारला, हात वर करा. किती जणांनी त्याच्यावर ट्रॅक मारला, किती वेळ फिरले, किती फिरला. त्या NCC मुलं फिरतात, आपण फिरलो पाहिजे. सर सलामत हेल्थ इज वेल्थ. काय करतो काय करतो आपण, 24 तासाचं नियोजन कसं करतो याचा विचार केला पाहिजे. ते एका कागदावर मांडलं पाहिजे आणि मग कुठे आपला वेळ वाया जातो हे शोधलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, साहजिक आपण या महाविद्यालयामध्ये असलेलं ओपन जिमचा किती जणांनी वापर केला, हात वर करा. 3-4 आठवडे आपल्याला वेळ जेव्हा तास नसेल ना, सकाळी काम ठेवलं कट्ट्यावर तर बिलकुल बसू नका. अजून तुम्हाला तुम्ही पाहिजे आणि आत्ता फक्त पाहता, नंतर का मागणी असते. एकदा मी रुटीनला सुरुवात 27 तारीख दिलेली, 27 ते 21 हायड्राड आणि ड्रेस कोड किती तारीख दिलेली, 21 ना. 21 तारखेनंतर तुम्ही मला भेटा,
मीच तुम्हाला भेटतो. तुमच्या समोरच असेल, तुमच्या बरोबर असेल कुठेतरी. या महाविद्यालयाला शिस्तीच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं वेळ दिलं, कारण या महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी शिस्तीचे, फार शिस्तीचे विद्यार्थी. त्यांच्याकडून चुका होत नाही, कारण ते मूळताच घरून निघताना म्हणतात की मी महाविद्यालयामध्ये कोणतीच चूक करणार नाही असा विचार मनामध्ये घेऊन येतात. मी फक्त महाविद्यालयामध्ये ज्ञान आणि ज्ञानाबरोबर माझ्यामध्ये जे काही गुण आहेत त्या गुणांचा, चांगल्या गुणांचा आविष्कार करण्यासाठी या 50 एकरामध्ये, 50 एकर कोणी फिरले का 50 एकर? यातलं तुम्ही फिरलं पाहिजे, तब्येतीसाठी फिरलं पाहिजे, आरोग्य जपण्यासाठी फिरलं पाहिजे. त्या 50 एकरामध्ये बघा काय असं जिम्नेशियम तर पाहिलं का? 4 कोर्ट आहे, बॅडमिंटनच्या आतमध्ये मोठं 1+1 असणारं जिम्नेशियम आपल्या कॉलेजमध्ये, 400 मीटरचा ट्रॅक असणारं कॉलेज. आणखी काय सांगायचं? आणि मग त्याही व्यतिरिक्त जेव्हा आपण बघतो तर प्रामुख्याने या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध होतात. इथल्या लॅबमध्ये सगळ्यात महत्त्वाचं या महाविद्यालयामध्ये असणारा शिक्षक अतिशय नैपुण्य असणारं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. तासांच्या बाबतीत रेग्युलर तासांना बसत चला. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कृपया तास जर नसेल तर आपण बाहेर येऊ शकता. तास जर असेल आणि आपण जर बाहेर आला, कारण टाइम टेबल हे वेबसाईटवर आहे, माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा. मी सहज तुम्हाला विचारेल कोणत्या वर्गातला आहे, विचारायची गरज नाही. प्रत्येकाला आय कार्ड आहे, आय कार्ड घातलं पाहिजे. त्याचबरोबर शिस्तीच्या बाबतीमध्ये ड्रेस कोड असला पाहिजे. ड्रेस कोडचा नियम मी सांगतो. सोमवार मंगळवार ड्रेस कोड, ते धुण्यासाठी बुधवार सुट्टी. कशाला? ड्रेस जो आहे ड्रेस कोड दिलेला तो घालायला. सिव्हिल ड्रेस कोड यायचं. आपण नवीन ड्रेस घेतला असेल तो दाखवण्याचा तोच दिवस, तो म्हणजे बुधवार. आणखी एक दिवस द्या असं मुलं म्हणाले मागे. आणि म्हणून आपण गुरुवार आणि शुक्रवार पुन्हा ड्रेस कोड आहे, आणि शनिवारी पुन्हा आपला वाढदिवस असेल तर त्यावेळेला नवीन कपडे घेतले असतील. आणि वाढदिवस जर बुधवारी आणि शनिवारी आला तर 100% तुम्हाला तुमचा ड्रेस घालायला माझ्याकडे परवानगी. मित्रो, ज्याचा वाढदिवस आहे अशा बाबतीमध्ये आपण आपल्या शिक्षकांना, पालक शिक्षकांना सांगा की सर माझा वाढदिवस आहे, इतरांच्या समोर निदान शुभेच्छा तुम्हाला देता येईल, वेळ मिळाला तर माझ्याकडे येऊ. अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टींमध्ये जेव्हा आपण जातो, दुसरं महत्वाचं, किती जणांनी सायमन कॉलेजची वेबसाईट पाहिलेली? हात वर. त्याविषयी सांगून सुद्धा नाही पाहिलेली. तुम्हाला लिंक पाठवली की नाही? तुम्हाला आपण महाविद्यालयाचा सोशल मीडिया पूर्ण पाठवलेला आहे. आता अशी परिस्थिती आहे, सगळ्या नोटीस त्याच्यावर येतात. त्या नोटीस आपण पाहिल्या पाहिजे. उद्या किंवा 8-10 दिवसांनी पेपर आहेत त्या दिवशी मी पाहिलंच तर वेबसाईट पाहिलं नाही तर तुझा दोष आहे. मी फेसबुक पाहिले नाही, मी व्हॉट्सअप पाहिले नाही, हा तुझा दोष आहे. कारण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे. त्या ग्रुपवर अनेक प्रकारची माहिती असते, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत. या शिष्यवृत्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा फार काळजी घेतली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी 1000 किंवा 1200 रुपयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी का प्रवेश घेतला? कारण त्यांची स्कॉलरशिप मिळणार, आणि म्हणून स्कॉलरशिपचा फॉर्म भरला पाहिजे. स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची जबाबदारी तुमची आहे, महाविद्यालयाची नाही. आणि तुम्ही भरला नाही तर तुम्हाला ज्याप्रमाणे लोकांना जेवढी फी लागते तेवढी फी तुमच्याकडून वसूल केली जाईल. अगोदर सांगतो, मला सांगितलं फॉर्म भरण्याची जबाबदारी. असं मी आजारीच होते आणि माझ्या मामाने मला बोलवलं, मला माझं लग्न ठरवायचं होतं, आणि मग त्यांनी सांगितलं करूया. मग मी म्हटलं जाऊ आता लग्न होणारच आहे, आता कॉलेजला नाही गेलं तरी चालेल. तर जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मग तिचे मिस्टर म्हणतात तुला पुढे शिकवायचे, मग ती कॉलेजला येते किंवा आता दुसऱ्या कॉलेजला, कारण जिकडं दिलेलं आहे त्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, येतात TC मागे. उदाहरण सांगतो. मग ते म्हणतात सर TC घ्या आमचा, आम्ही तो TC घेऊन जा. तर म्हणतात तिकडे अडवता तो शिष्यवृत्तीवाले. म्हटलं काय झालं? शिष्यवृत्तीचा फॉर्मच भरला नाही. मग अकाउंटवाले म्हणतात पैसे भरा. म्हटलं मी तर सांगितलं होतं
की जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ओपन साठी जी फी आहे ती फी भरावी लागते. याची सर्वांनी नोंद घ्या. आपण घेत नाही, आपण घरच्याला सांगतो. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब पुन्हा एक आपण जर पाहिलं तर विशिष्ट कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप ही जी आहे त्यांच्या अकाउंटवर जमा होते, खात्यावर जमा होते. आपलं बँक अकाउंटमध्येच घेतलेलं असतं. त्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. तो जो विद्यार्थी असतो ना, शिष्यवृत्ती आपल्या खात्यावर झाली, कॉलेजला नाही गेली, परंतु ती कॉलेजला परत असते. त्यातली काही रक्कम जी आहे ट्युशन फी आम्ही घेणार, काही रक्कम जी आहे ती तुमचीच असतात. त्यासाठी बायफर्केशन केले. जास्तीचा 1 रुपया सुद्धा नको आम्हाला तुमचा. परंतु जे आपण ओपनच्या विद्यार्थ्यांकडून फी घेतो ती फी देण्याचं काम शासन करतं. ऑन बिहाफ ऑफ शासन, ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ती रक्कम दिली जाते. आणि म्हणून माझं म्हणणं आहे आपल्याला की कृपया सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या खात्यावर जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात त्यामध्ये असं झालेलं की 60% रक्कम ही केंद्राकडून येते, 40% रक्कम ही महाराष्ट्र शासन देतं. महाराष्ट्र शासन डायरेक्ट कॉलेजकडे पाठवतं, सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे पाठवतं. विद्यार्थ्यांनी त्यातली रक्कम आणून जमा करायची आणि जमा केली नाही साहजिक कुठेतरी आपल्याला विचारात घेतलं जातं आणि तो विचार येऊ नये एवढीच माझी अपेक्षा. वेबसाईटमध्ये आता आपण एक काम करणार आहे. व्याख्यान संपल्यानंतर प्रत्येकाने आपल्या वेबसाईटला जाऊन जॉईन करायचं. samyuktakcollege.edu.in. दुसरं की आपल्या महाविद्यालयाचं फेसबुक आहे. परवाच्या दिवसाला जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रमाची बातमी ही तिथे आहे फेसबुकला. किती जणांनी पाहिजे हात वर करा. बघा जागरूकता येते. बाकीचे झोपलेले जागे रात्र वैराची आहे. अजून तो भरपूर काही पाहायचं आहे. आत्ताशी फर्स्ट इयर आहे, नंतर सेकंड इयर पास झाले, नंतर थर्ड इयर आणि नंतर जर वाटलं तो फोर्थ इयर. फोर्थ इयरला जर आपल्याला 75% मार्क पडले त्याच्यापेक्षा जास्त डायरेक्ट PhD ऍडमिशन, डायरेक्ट PhD ऍडमिशन. तुम्ही नव्हतं असं. आता ही नवीन सोय का नवीन शैक्षणिक धोरण आपल्या वेबसाईटला जायचं. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे. प्रत्येकाने टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचंय. किती जण जॉईन झाले हात वर करा. यस, बाकीच्याने जॉईन व्हा. सगळ्या नोटीसाठी पाठवा. त्याचबरोबर एक्झामचा एक टेलिग्राम चॅनल आहे आपला. एक्झामच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लवकरात लवकर आपली इंटरनल एक्झाम सुद्धा घेणार आहोत. 1 महिन्याच्या आत आपण परीक्षा डिक्लेअर करणार. तयारीला लागायचं. आता सुरू झाला. आता आनंद होता. 12वी संपले, मस्त मामा आहे, मामी आहे, आजोबा आहे, आजी यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे गेलो. बस आता आपलं ध्येय पूर्ण करायचं. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इथे आलेलो. त्यानंतर ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. या प्रत्येक ठिकाणी आपण सबस्क्राईब करावं, जॉईन करावं. महाविद्यालयामध्ये जे जे उपक्रम होतात ते सर्वच्या सर्व उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. घरी बसल्या गोष्टी तुमच्या वाचता येतात, फोटो बी त्यामध्ये असतात. शोधा आपण कुठे आहोत. त्याचबरोबर विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात. त्याच्यासाठी सुद्धा विभागाचं फेसबुक अकाउंट आपण ओपन करायला सांगितलं. प्रत्येक प्राध्यापकाने जर एखादी ऍक्टिव्हिटी केली तर त्यांनी ती फेसबुकला टाकावी. तुम्ही सुद्धा महाविद्यालयाची एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर स्टेटस वरून ठेवली पाहिजे. कार्यक्रम एखादा चांगला तुम्हाला वाटला असेल तर त्यावर स्टेटस वरून ठेवला पाहिजे. या महाविद्यालयामध्ये मला एक वेगळं काहीतरी मिळतंय ते आपण दाखवलं पाहिजे. या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा विचार प्रामुख्याने आपण करू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असणारं YouTube चॅनल. आपल्या महाविद्यालयाचं YouTube चॅनल आहे. परवा दिवशी जो काही कार्यक्रम झाला तो कार्यक्रम पूर्णतः जे विद्यार्थी आले नव्हते त्यांच्यासाठी, जे आले होते त्यांना पुन्हा ऐकण्यासाठी YouTube चॅनल. YouTube चॅनलवर आपण सगळे उपक्रम इथून मागचे पाहू शकतात. आता इथे आपल्याला उपलब्ध आहे. महाविद्यालयाच्या YouTube चॅनलला आपण जॉईन व्हा आणि आपल्याला ती माहिती भेटेल. म्हणजे मी सांगतो तुम्हाला सोशल मीडिया वापरा, सोशल मीडिया वापरा, सोशल मीडिया वापरा, परंतु सोशल मीडियावर सावध. महाविद्यालयाच्या बाबतीत बोलतो, सोशल मीडिया याचा अर्थ फार मोठा आहे. मित्रो, आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा
पालकांनी विचार केला पाहिजे. तो मोबाईल जो आहे त्या मोबाईलचा वापर हा सकारात्मक झाला पाहिजे. विध्वंसक म्हणून त्याचा वापर करू नका. साहजिक अनेक प्रकारच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला सोशल मीडिया जो आहे त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. मला वाटतं आपण सुद्धा झालेला सोशल मीडियावर अनेक प्रकारचे सायबर क्राईम होतात. हे सायबर क्राईम सुद्धा घडवले जातात. अशा अनेक बाबी आहेत. काही बाबतीमध्ये आपण जर अनोळखी व्यक्ती असेल, मी पुन्हा एकदा सांगतो, अनोळखी व्यक्ती जर असेल आणि जर आपल्याला व्हॉट्सअप कॉल जर केला तर कृपया आपण काळजी घ्या. फार महत्वाचं. असे अनेक किस्से झालेले आहेत. अनेक जणांना आपल्या घरी शेती विकून पैसे भरावे लागले कारण आपल्याला इज्जत प्यारी असते. आणि त्यासाठी आपण सामाजिक सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करतो, सोशल मीडियाचा वापर करत असताना त्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, कोणतेही मित्र जॉईन करून घेऊ नका. व्हॉट्सअपच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात ठेवायचे. ज्या वेळेला व्हॉट्सअप कॉलिंग करतो, आपण व्हिडिओ कॉलिंग करतो, त्यावेळेला आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कुणीतरी आपल्याला बसवत नाही ना, त्याचा विचार केला पाहिजे. आणि जर बसवलं तर त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. मित्रो, ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न येतील त्यावेळेला कृपया आपल्या पालक शिक्षकांना सांगा, शेअर करा. आम्हाला सांगा, त्यातून आम्ही मागे काढू. मागच्या वर्षी अशा 2 केसेस घडल्या होत्या. आम्ही मागे काढूया, परंतु आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या आपल्याला सर्वांना विनंती आहे की ज्या वेळेला सायबरच्या बाबतीमध्ये, ज्या वेळेला सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाला तर तो शेअर करा. निदान आपण आपल्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मला जर आपल्याला सांगणं आहे की सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आपण सतत राहिलं पाहिजे. काय करावं, काय करू नये याच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो. मला एक सांगतो, गेले अनेक वर्ष मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी, किती भाग्य, याच महाविद्यालयाचा विद्यार्थी, एनसीसी मधला विद्यार्थी, कमाशिकामध्ये काम करणारा विद्यार्थी. आणि साहजिक काय असतं, काय असतं, शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये असते. आर्थिक पाठबळ नाही म्हणून मी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही असं कधीच होणार नाही. तो आपला विचार आहे. सोच बदलू शकू शकतो. विचार बदला. विचार हे सकारात्मक असले पाहिजे. नकारात्मक विचार कधी आपल्याला यशस्वी होऊन देणार नाही. आणि म्हणून या महाविद्यालयाचं एक वेगळं वैशिष्ट्य, याच महाविद्यालयात स्टेज आम्ही गाजवलं, नाटक सुद्धा केलं, गाणे सुद्धा म्हणलो आणि या विविध प्रकारच्या सर्वप्रतिष्ठेच्या असणारे उपक्रम सुद्धा आम्ही राबवले. तर एवढं राबून सुद्धा महाविद्यालयामध्ये पहिले येतं. मग आपण का विचार करतो नाही हा उपक्रम केल्यानंतर मी पहिला येऊ शकत नाही, मला चांगले मार्क मिळणार नाही. अभ्यास करणं, एकदा ठरवलं ना की मला एवढे मार्क्स मिळवायचे, ते लिहा, वहीमध्ये लिहा, सकाळी उठल्यानंतर वाचा, मला डिस्टिंक्शन मिळवायचं, मला एका चांगला अधिकारी व्हायचा, मला यामध्ये मला चांगल्या प्रकारचा उद्योजक व्हायचं. हे लिहा तुम्ही आणि वाचा. दर शिकल्यानंतर साहजिक एक प्रेरणा असते. साहेबांनी सांगितलं आपल्याला की घरामधून निघत असताना एक ऊर्जा आपल्याला घ्यायची. आपल्या आईवडिलांचा नमस्कार करायचा, देवाला आपण नमस्कार करतो या अर्थाने की मी जर चुकलो असेल काही तर आज मी चूक करणार नाही, आज मी ती चूक सुधारेल. साहजिक यासाठी आपण विचार करा. आणि म्हणून मी मुद्दा हा सांगत होतो की त्यावेळेला स्नेह संमेलन व्हायचे, गॅदरिंग व्हायचं. गॅदरिंग असल्यानंतर महाविद्यालयात कोणालाही निरोप नाही दिला विद्यार्थ्याला तरी तो हजर असतो, हजर असतो. मागच्या वर्षाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर 3,500 विद्यार्थी कार्यक्रमाला होते. तो व्हिडिओ मला आनंद या बाबतीचा आहे की किती विद्यार्थी प्रामाणिक आहे, किती शिस्तप्रिय आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता आपण विविध उपक्रम सांगतो. एकांकिका असेल, गाणे असेल, तुमच्यानंतर नृत्य असेल, फॅशन शो सुद्धा आपण केला. मागच्या वर्षी फॅशन शो सुद्धा आपण केला. असे वेगवेगळे उपक्रम. स्नेह संमेलन शेजारच्या महाविद्यालयामध्ये बंद पडलेले आहेत. आपलंच महाविद्यालय असं आहे की निदान
4 ते 5 दिवस स्नेह संमेलन चालू असतं. मस्तपैकी ते फूड स्टॉल टाकलेला असतं. पुढे जी आपल्याला समोर हे जे गार्डन दिसतं त्या ठिकाणी मस्तपैकी स्टॉल टाकलेले असतात. हॉस्पिटॅलिटी टुरिझमचेच मुलं नाही तर महाविद्यालयातल्या प्रत्येक मुलाला स्टॉल टाकायला परवानगी आहे. तिथे तुम्ही एक वस्तू बनवा, पदार्थ बनवा, तिथे विक्री करा आणि सगळे विद्यार्थी तिथे तो पदार्थ खाण्यासाठी रेलचेल असतात. हे का फक्त शिक्षण नाही, शिक्षणाबरोबर 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण देण्याची गरज आहे आणि ते वेगवेगळ्या उपक्रमामधून दिलं जातं. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल, तुमच्या हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी तयार केले. एखाद्याला वाटलं की नाचायचं, एखाद्याला वाटलं गायचं, एखाद्याला वाटलं लिहायचंय तर अर्धी आहे. कविता लिहायला लिहू शकता, तुम्ही लेख लिहू शकता. त्याचबरोबर एखाद्याला भाषण करायचं असेल तो वेगवेगळ्या प्रकारची मंडळं आहेत, त्या मंडळाच्या मार्फत आपण जाऊ शकतो. मागच्या वर्षी अनेक पुरस्कार, अनेक बक्षिसं या वेगवेगळ्या स्पर्धेमधून आपल्या विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटतो आणि तेवढ्याच पद्धतीने आम्ही त्या विद्यार्थ्याचा गुणगौरव केल्याशिवाय. मागच्या वर्षी पुणे विद्यापीठाचे 3 सुवर्ण पदकं हे अकॅडमिकमध्ये मिळाले. त्याचबरोबर कमर्शिकामध्ये काम करणारे जे विद्यार्थिनी असतात यांना सुद्धा सुवर्ण पदक पुणे विद्यापीठ देतं. त्याचा मान सुद्धा आपल्याच मान किती सांगू. याचं कारण असेल की काही लोकांना सांगण्यासाठी विचार करावा लागतो. मला सांगण्यासाठी विचार करावा, माझ्याकडे एवढं आहे तर ते तुम्हाला सांगत असताना सुद्धा त्याहीपेक्षा जास्त देण्याची इच्छा मला होत असते. मित्र, आपल्याकडे फेस्टिवल सगळं तुम्ही ऐकलं असेल, आपल्या मित्राकडून ऐकलं असेल. आर्ट्स फेस्टिवल आहे, कॉमर्स फेस्टिवल आहे, सायन्स फेस्टिवल आहे, टेक्नो फेस्टिवल आहे, त्यानंतर बिओ फेस्टिवल आहे, त्यानंतर मॅनेजमेंट फेस्टिवल आहे. सगळं फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये 17, 18 कार्यक्रम होतात. मागच्या वर्षी सगळे कार्यक्रम जेव्हा मी एकत्र केले त्यावेळेला 84 कार्यक्रम झाले आणि त्यासाठी तुम्हाला 2-3 दिवस दिले जातात. म्हणजे गॅदरिंग जे ते 4 दिवस आणि हे 3 दिवस असे 7 दिवस गॅदरिंग चालू. मनसोक्त पाऊस आला कसं मनसोक्त भिजून घ्यायचा, परत काही पावसात जायचं तसं मनसोक्त जेवढे काही आपले गुण असतील त्या गुणांचा आविष्कार करायचा आणि आविष्कार केल्यानंतर मग अभ्यास करायचा. कारण ते मेन आहे आपल्याला कागदावर मार्क्स. आणि म्हणून मित्र, त्याचा विचार आपण केला पाहिजे. या महाविद्यालयामध्ये अनेक कलाकार, अनेक क्रिकेटपटू, अनेक क्रीडापटू, अनेक नाटककार, अनेक लेखक, अनेक कवी या ठिकाणाहून तयार झाले. आणि विशेष खेलो इंडिया जेव्हा आपण बघता स्पोर्टच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी 400 पेक्षा जास्त पदकं ही स्पोर्ट्सने मिळवली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय असेल, त्याचबरोबर विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आंतर विद्यापीठ असेल, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये आपल्याकडे 25 खेळ चालतात. आपल्या महाविद्यालयामध्ये 25 खेळ चालतात. आपण त्या खेळामध्ये सहभागी झाला पाहिजे. खेळामध्ये परदेशात आम्ही गेलो, आपल्याला सांगू इच्छितो मी 18 देशात गेलो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. तर मला असं लक्षात आलं की तिथे असताना ज्या व्यक्ती आहेत ज्याला जे आवडतं ते करायला देतात. माझंही तेच म्हणणं आहे, तुम्हाला जे आवडतं ते करा. एखादा स्पोर्ट्सचा विद्यार्थी आहे, स्पोर्ट्समध्ये चांगले काम करत असेल, मी त्याच्याबरोबर आहे, मी त्याच्याबरोबर आहे. एखादा विद्यार्थी नाटकामध्ये चांगलं काम करत असेल, मी त्याच्याबरोबर. जी अडचण सांगणार ती अडचण मी सोडवेल. जे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मलाही चांगलं माहिती आहे, खेळाडू जर असेल तर त्याच्या फीमध्ये सुद्धा कन्सेशन देतो आपण. त्या विद्यार्थ्याला खुराक पाहिजे, खेळाडूला तो खुराक सुद्धा आपण शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे दिला जातो. आपल्या महाविद्यालयामध्ये काही नाही, सगळं काही आहे, फक्त घेतलं पाहिजे, घेण्यासाठी सरसावलं पाहिजे. आणि घेण्यासाठी सरसावणे याचा अर्थ तो विचार आपल्याला मनामध्ये आला. शिक्षण हे एकमेव असं माध्यम आहे तर ते आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून शिक्षणामुळे आपण जगामध्ये सर्वोत्कृष्ट बनू शकतो. मित्र, केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाहीये.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्याला चार भिंतीच्या पलीकडे असणारं जे शिक्षण आहे ते शिक्षण सुद्धा आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. मानसिक विकास हा सुद्धा शिक्षणामध्ये घडतो. नुसती कल्पना करून चालत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही मला आहे ना IAS ऑफिसर व्हायचं, सुरुवात कर. नुसतं व्हायचं असं पूर्ण आपण एक ध्येय ठेवलं पाहिजे, एक टार्गेट. मला काय व्हायचं ते ध्येय ठेवल्यानंतर ते ध्येय आपल्याला आत्मसात करण्यासाठी काय करावं लागेल याचा सुद्धा विचार आपण करावा. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम जर आपण केलं तर मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये यश हे 100%. काही जण असतील अशा की सर यश कुठे विकत मिळतं का, आम्ही जातो तिथून खरेदी करून येतो का, मार्केटमध्ये जातो. यश विकत मिळत नाही, यश निर्माण करा. आणि निर्माण होतं तुमच्यामुळे. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ओळखा, पहिल्यांदा स्वतःला ओळखा. आपण कोण आहोत, आपल्यामध्ये काय क्षमता आहे, शॉर्ट अनालिसिस आपण करू शकता. काय स्ट्रेंथ आहे, आपल्या काय विकनेस आहे, काय चॅलेंजेस आपल्या समोर आहे, हे ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो. मित्र त्याच्यावर विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि म्हणून ज्ञानाचा प्रकाश कधी कुठून येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून साहजिक आपण नेहमी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये असताना ज्याप्रमाणे आपण शिक्षणाकडे जसं लक्ष देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी एक म्हण आहे, शेजाऱ्याचे निंदकाचे घर असा विषय. आणि दुसरी म्हण आहे, काय म्हणे दुसरी, शेजाऱ्यावर प्रेम. किती म्हण, निंदकाचे घर असावे शेजार. आणि दुसरी म्हण आहे शेजाऱ्यावर प्रेम. अहो मित्र, जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर या दोन व्यक्तींचा मोठा सहभाग आहे. कोणत्या दोन व्यक्ती, एक तर एक निंदक आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे स्पर्धक. या दोन व्यक्ती जर आपल्या विचारात घेतल्या आणि या दोन व्यक्तीवर जर आपण जिद्दीने जर काम केलं तर साहजिक यश हे तुमच्या पदामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्र, सध्याचं युग हे डिजिटल युग आहे, सातत्याने बदल होणार आहे. या बदलामध्ये निर्णय फार महत्वाचा आहे. आपण काय निर्णय घेतो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पायरीला, प्रत्येक स्टेजवर आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. आणि साहजिक हा निर्णय घेत असताना जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही, समस्या नाही अशी एकही व्यक्ती नाही जगामध्ये. अंबानी असतील किंवा माझ्यासारखी व्यक्ती असतील किंवा बसणारे व्यक्ती असतील, तुम्ही सगळेच असतील. सांगण्याचं तात्पर्य समस्या ही प्रत्येकाला आहे. मग या समस्येचं जर भांडवल घेऊन जर आपण चालला तर आपण यशस्वी होणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, समस्या संपेल, एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला साहजिक सहकार्य करेल. तो आहे बसलेला. बऱ्याच वेळेला असं वाटतं सुख आणि दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आणि मग प्रत्येकाच्या जर वाट्याला आहे तर आपल्या वाट्याला दुःख आलं किंवा अपयश आलं तर आपण माघारी जायचं नाही. जेव्हा बिझनेस महाराज हे पुस्तक वाचतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की तिथे अनेक प्रकारच्या कथा आहेत. जेवढे जेवढे काही उद्योजक झाले त्यांच्या कथा आहेत. मी म्हणतो त्या कथा नाहीये, त्या अपयशाची गाथा आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी. आणि म्हणून मित्र, प्रत्येक ठिकाणी जेव्हा एखाद्या वेळेला आपल्याला अपयश येतं त्यावेळेला नेहमी लक्षात घ्यायचं तो आपला अनुभव आहे. आणि तो अनुभव विचारात घेऊन भविष्य काळामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल याचा विचार करतो. कितीतरी लोकांची उदाहरण आपल्यासमोर. कमी शिकलेली व्यक्ती सचिन तेंडुलकर, त्यांचा विचार करतो करिअर जगामध्ये नाव. आपण विचार करतो की शिक्षण असलं पाहिजे, तसं नाहीये. तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे. तुमच्याकडे ते स्किल जर असेल, कौशल्य तुमच्याकडे असेल तर साहजिक त्याचा उपयोग. त्याचबरोबर आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला थिंकिंग आपण तेवढंच विचार करतो, असा विचार करतो. उदाहरण देत नाही मला तेवढं. घरातीमध्ये जो घोडा असतो ना त्याला अशी झापडं लावलेली असते. त्याचं कारण त्याला त्याच्यावर परिणाम इतरांचा होतो. तसं आपण आपल्याच क्षमतेने तसं मित्र जोडा, मैत्री करा,
मैत्री अशी करा, मित्र असे जोडा की ते फक्त सुखामध्ये आपल्याबरोबर असतात. असे दुःख जेव्हा असेल त्या दुःखामध्ये सुद्धा ते असतात. कुठेतरी बटाटवडा देणारे, कुठेतरी भजी चालणारे, कुठेतरी चहा पाजणारे, ते मित्र काही उपयोगाचे नाही. आली सुनी फुगलाई गाल, गेली सुनी मागचे हाल, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्र याचा विचार आपण केला पाहिजे. आणि तुम्ही विचार करा, जो माणूस, जे स्वामी विवेकानंद असं म्हणतात, तुम्ही जसा विचार करता तसे घडता. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि हे शिल्प आपण घडवतो. आणि म्हणून मित्र, या बाबतीमध्ये असे अनेक उदाहरण आहेत. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध, झाडावरून फळ खाली पडलं, सफरचंद कुणालाच लक्षात नाही, परंतु न्यूटन लक्षात. म्हणजे एक विचार जो महत्वाचा आहे. ग्रॅम बेलच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, टेलिफोनचा शोध लावला त्यांनी. साहजिक अनेक व्यक्ती, स्टीव्ह जॉब माहिती कुणाला? स्टीव्ह जॉब आयफोनचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांच्या बाबतीमध्ये ॲपलची मोबाईल जो आहे, iOS सिस्टीम त्यांनी निर्माण केली. वेगळं वाचतो त्या व्यक्तीला कॅन्सर, म्हणजे काम करत असताना बघा अशा अनेक गोष्टी. त्यांचं पुस्तक मी वाचू शकतो. राईट ब्रदर्स किती जणांना माहिती आहे? यस, कोण होते? हवेत उडणे, म्हणजे जेव्हा आपण बघतो की सगळ्यात मोठी क्रांती विमानाचा शोध केली. हवेत उडू शकतो, ते मनात आलं पाहिजे. मी मग काय म्हटलं, आयडिया खूप आहे, मला अशी आयडिया आली होती, पण आयडिया येणं वेगळं. ती आयडिया सक्सेस करण्यासाठी तुम्ही किती जिद्दीने जाता, किती सातत्य ठेवता, किती चिकाटी आहे आणि परिश्रम करण्याची ताकद आहे का, आणि मगच ती आयडिया अस्तित्वात येऊ शकते. आणि म्हणून चंद्रयान आपलं यशस्वी झालं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर ड्रायव्हरलेस कार सुद्धा आता आलेली आहे. बघा, जे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात. या शोधामध्ये काय आहे की शोध हे लागतात, गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा शोध हे लागतात. साहजिक आपल्या बाबतीमध्ये आपल्याला काही वाटतं ना, आपण काही काम करू शकतो का एखाद्या याच्यामध्ये? अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप निर्माण झाले. छोटे छोटे स्टार्टअप आपण निर्माण करू शकतो का? त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. फायनान्शियल टेक्नॉलॉजी असेल, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी असेल, ऑटोमोबाईल असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, तुम्ही घरीही सुद्धा प्रयत्न करू शकता की नाही मी हा बदल करू शकतो आणि अशा पद्धतीने मी एखादा शोध लावू शकतो. स्टार्टअप किंवा एखादा व्यवसाय सुरू करतो, ते करू शकता. आपले अनेक विद्यार्थी आहेत, त्यांनी स्वतःचे छोटे छोटे उद्योग निर्माण केले. मित्र, एक तर नोकरी मिळवा, म्हणजे एक नोकरीला राहा, दुसऱ्याकडे नोकरी करा. यापैकी कोणताही पर्याय निवडा, परंतु तो पर्याय असा निवडा की भविष्य काळामध्ये आपल्याला स्वतःबद्दल अभिमान वाटला पाहिजे की मी हे करतो. अशा अनेक स्टार्टअप भारतामध्ये अनेक प्रकारचे मोठे मोठे, बघा गरज असल्यामुळे फ्लिपकार्टच्या बाबतीत भारतच आहे. तुम्ही जर पाहिलं तर पेटीएम, त्याच्याही बाबतीमध्ये ओयो पाहिजे तुम्ही, ऐकले कधी? ज्या व्यक्तीकडे एकही रूम नाही आहे, एकही हॉटेल नाही आहे, अशा प्रकारच्या व्यक्ती म्हणजे फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून, दुकान सुद्धा नाही आहे, परंतु www हेच दुकान नाही आहे, www वेबसाईट काढली, तिथेच दुकान आहे, तिथेच या तुम्ही, तिथेच तुम्ही भेटा मला ऑनलाईनच्या माध्यमातून. हा ऑनलाईनचा जमाना आहे. आणि म्हणून या ऑनलाईनच्या मध्ये जर पाहिलं तर आता साहजिक ब्लाब्लाला हे माहिती असतं पाहिजे. ब्लाब्लाला तुम्हाला माहिती आहे? खूप छान. ब्लाब्लाला तुम्हाला जर पुण्याला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, काही नाही, ॲप तुम्ही डाउनलोड करा. मी का सांगतो, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला आलं पाहिजे. एवढा तो डबा वापरतो, तर त्या डब्यामध्ये काय तेवढं तर पहा. सगळं जाळं, संपूर्ण ज्ञानाचं भांडार त्या गुगलमध्ये आहे. आता दुसरा एक मिळालेलं व्हॉट्सअपला आणखी एक फंक्शन, ते म्हणजे AI. टाईप करा माझ्या महाविद्यालयाची माहिती, लगेच बघा टाईप करून करा, कॉलेजचं नाव घ्या, ह्या कॉलेजची माहिती घ्या. AI इथपर्यंत गेलेले आहे, एका बाजूला तुम्ही तुमचं नाव पण टाईप करा. काय बघा काय म्हणतो AI ते तरी बघा. त्यानंतर लिखाणाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला GPT-4चा वापर करतो. मित्रो, अशा अनेक बाबी आपल्यासमोर
सांगता येतं शून्यातून जग निर्माण करता येऊ शकतो. रजनीकांत किती जणांना माहिती आहे? रजनीकांत हिरो कोणाला माहिती आहे की नाही? किती पिक्चर आलेले त्यांचे. हात खाली करा. एसटी मध्ये कंडक्टर होता, जोर वाटत नव्हता. एसटी मध्ये कंडक्टर असणारी व्यक्ती आज करोडपती आहे अभिनयामुळे. माहिती नसेल काही ना की ते होते की अंबानीच्या बाबतीमध्ये धीरूभाई अंबानी माहिती आहे? अंबानीचे वडील मुकेश अंबानीचे, अनिल अंबानीचे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करत. आज कुठे बघतोय सोळा आपण जगातली सगळी लोक गोळा झालेली. याला म्हणतात मार्केटिंग. मार्केटिंग करता आलं पाहिजे, मार्केटिंग करता आलं पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे तुम्ही तुमचं मार्केटिंग करा. माझ्यामध्ये जे गुण आहे ते गुण मी कसे दाखवू? मला खूप असं वाटतं तुम्ही ऍक्टिंग करावी. जा तुम्ही कला मंडळाचे जे प्रमुख आहे त्यांना भेटा. असं मला ऍक्टिंग येते ते तुम्हाला स्पर्धेला पाठवतील. साहजिक त्याचा विचार तुमच्यामध्ये आहे. मी अगोदरच कोणाचं स्वतःला ओळखा. अशा बाबतीमध्ये जर पाहिलं तर काही काही गुण घेण्यासारखे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण म्हणतो व्यूहरचना कशी असावी, दूरदृष्टी कशी असावी ते घेतलं पाहिजे आपण. त्याचबरोबर मिक्का सिंग किती जणांना माहिती आहे? पिक्चर माहिती. त्यांच्या बाबतीमध्ये संघर्ष काय असतो हे आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर सचिन तेंडुलकरांच्या बाबतीमध्ये काय शिकलं पाहिजे? सातत्य. जरी काल आपण विजयी झालो, जरी आपण चांगल्या प्रकारे जर विजय मिळवलेला असेल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रॅक्टिस करणं हे त्याचं वैशिष्ट्य. तर काल एखादा निकाल लागला आणि मला फर्स्ट क्लास लागला, चला आता एक दिवस नाही, आता 2-3 दिवस मस्तपैकी पिक्चर पाहायचे. तर मी पहिला म्हणतो सातत्य आपण आपलं ठेवलं. त्याचबरोबर शून्यातून जग निर्माण करण्यासाठी एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण आपण सांगतो. एपीजे अब्दुल कलामांचं जेव्हा उदाहरण म्हणतो, पेपर वाटणारी व्यक्ती, घरोघरी जाऊन पेपर वाटणारी व्यक्ती या भारताचे राष्ट्रपती होते. काय हे लक्षात घ्या. माझं असं म्हणणं आहे की यामधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि यामधून आपण पुढे गेलं पाहिजे. त्यांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी जर आपल्याला पाहायच्या ठरल्या तर आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून नक्की आपल्याला काय व्हायचं मग अशी एक वापरलं की तुम्ही तुमच्या जीवनाची शिस्त करायचं. दगड सगळीकडे सारखा आहे. दगड जो आहे मी स्वतःला दगड समजत आहे. दगड हा सगळीकडे सारखा आहे. मात्र आपल्याला देवाऱ्यात जायचंय की आपल्याला गाभाऱ्यात जायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. की आपल्याला फक्त उमऱ्यापर्यंत जायचं. दगडावर जेव्हा कोरीव काम केलं जातं त्यातून कलाकृती तयार होते, एक मूर्ती तयार होते. दगड तोच आहे पण मूर्तीची आपण जाऊन पूजा करतो, गाभाऱ्यात जाऊन पूजा करतो. आणि दुसरा दगड जो आहे तो बाहेर असतो, त्याच्यावर आपण नारळ फोडतो. दगड तोच आहे. म्हणजे कागेचे घाव शोधल्याशिवाय देव पण येत नाही असं आपण जेव्हा म्हणतो तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही शोधा स्वतःला शोधा. पहिल्यांदा आपल्या मनाला विचारा. ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्या वेळेला तुमच्या मनाला विचारा. ऑल इज वेल. 3 इडियट बदला. ऑल इज वेल. विचारा मनाला. तुम्हाला सांगेल तुमचं मन. जेव्हा प्रश्न निर्माण होतील त्यातून उत्तर तुम्हाला मिळत नसेल त्यावेळेला तुमचं मन तुम्हाला अरे ते मन खरं असतं. त्या मनावर प्रेम. आणि म्हणून प्रामुख्याने अनेक बाबींवर आपल्याशी चर्चा करतो. मित्रो, शिक्षण एकमेव असं माध्यम आहे की आपल्याला पुढे जाऊन त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी होऊ शकतो. अर्थार्जनासाठी शिक्षण घेतलं पाहिजे असं काही नाही. अशा अनेक व्यक्ती आहेत 10वी सुद्धा झालेलं नाही परंतु त्यांच्याकडे 1500 लोक काम करतात. नाही अशा अनेक अशा व्यक्ती आहेत की कधी एखादं हॉटेल निर्माण केलं आहे तर मी उदाहरण नाव नाही घेणार नाही पण हॉटेल निर्माण केलं ती व्यक्ती फक्त 10वी पास केलंच परंतु त्यांच्याकडे कमीत कमी
40-50 लोक काम करतात. ही क्षमता निर्माण, जिद्द असते, चिकाटी असते. हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला बिंबवले पाहिजे, मनाला स्पर्श करून गेले पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकता. कल्पना करून नुसत्या कल्पना करून चालणार नाही, तर ती कल्पना अस्तित्वात येण्यासाठी कठोर परिश्रम करा. त्याचबरोबर तुमच्या यशामध्ये तुम्हाला जी गरज असेल पाठिंब्याची, तो पाठिंबा शिक्षण प्रसारक संस्थेचा असेल. तो पाठिंबा शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी नागपाणीचा असेल. तो पाठिंबा या महाविद्यालयामध्ये आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचा असेल. तो पाठिंबा या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून माझी जबाबदारी असेल. त्याचबरोबर आपल्या मित्रांची सुद्धा ती जबाबदारी असेल. मित्र पाळून घ्या, त्याच्या सवयी पाळून घ्या. म्हणून आपल्याला यश मिळवायचे आहे. अंतकरण शुद्ध ठेवा, त्रास होत नाही, झोप लागते रात्री शांत ठेवा. अंतकरण शुद्ध ठेवा. विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका, कारण ज्याची नीतिमत्ता साफ आहे ती व्यक्ती कधीही अपयशी होणार नाही. ती व्यक्ती, त्या व्यक्तीला परमेश्वर कारणा सुद्धा पोचू देणार नाही. तुमच्यामध्ये या युवा पिढीमध्ये खूप काय आहे. मी जे काही सांगितलं त्याचं गोष्ट थोडक्यात आपल्याला सांगितलं आणि मी माझ्या वाटेला विराम दिला. महाविद्यालय काय आहे, महाविद्यालयामध्ये उपक्रम काय आहे, महाविद्यालयाचं अस्तित्व कसं आहे, त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा काय आहेत, या व्यतिरिक्त आपण महाविद्यालयाची शिस्त कशी बाळगायची आहे, कशा पद्धतीने राहायचं त्याच्याबद्दल बोलू. म्हणून मला एक नेहमी अभिमान माझ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा असतो. हे सशक्त रक्त आहे, हे अवघड व्यक्तिमत्व आहे. या अवघड व्यक्तिमत्वाला आपण स्वतः कंट्रोल केलं. जी कंट्रोल करते आपल्या मनाला ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. दिसतंय समोर मी हे करू का ते करू, हे केलं तर काय होईल. दोनच गोष्टीमुळे माणूस मोठा होतो. एक तर चांगली गोष्ट केल्यामुळे त्याचं नाव पेटरात येतं आणि दुसरी साहजिक वाईट गोष्टी केल्यामुळे नाव पेटरात येतं. एक तर उदाहरण आहे आपल्याला माहिती आहे. त्या उदाहरणाचं सहज उल्लेख या ठिकाणी करतो की बातमी येण्यासाठी काय करावं लागतं. बातमी येण्यासाठी प्रामुख्याने एक चांगल्या प्रकारचं कार्य कर्तृत्व आपण करून दाखवलं पाहिजे आणि ते करा. मला वाटतं या महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतला, छानपैकी अभ्यास करा. आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम असेल तर आपण प्रथमतः पालक शिक्षकांना सांगा. काही प्रॉब्लेम त्यांच्याकडे सॉल्व्ह होत असेल तर माझ्यापर्यंत येईल. हे माझं ऑफिस आपल्यासाठी खुलं असतं. कोणत्याही प्रकारचा किंतूपर्यंत करायचा नाही. जर एखादा तास जरी झाला नाही तर मला कळवा. माझा मोबाईल नंबर आपल्याला सर्वांजवळ असू द्या. माझा मोबाईल नंबर आपल्याकडे लिहून घ्या. फार महत्त्वाचा आहे. किती जणांकडे आहे मला माहीत नाही, वेबसाईटवर आहे. आणि ज्यांना माझा CV सुद्धा पाहायचा असेल तर वेबसाईटवर जाऊन बघा. वेबसाईट काय आपली प्राचीन आहे पाहू शकता. मोबाईल नंबर आपल्याकडे घ्या 9822 81 17 61. 9822 81 17 61. ज्या ज्या वेळेला तास होणार नाही, तुम्ही आला, तुमचा वेळ वाया जाता कामा नाही. वेळ फार महत्वाचा आहे. तास झाला नाही, मला फक्त एक SMS टाकून द्या. त्याचबरोबर आपला काही प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम जर सोडवला नसेल कोणी तर ते सुद्धा मला SMS करा. तुमच्या SMS चा विचार मी करणार, तो पाहणार आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर आलेला त्याचा विचार मी करणार. विद्यार्थिनींना एक सांगू इच्छितो, आपल्याला कोणताही विद्यार्थी जर त्रास देत असेल तर त्यांनी मला डायरेक्ट किंवा कदम सरांना तुम्ही करू शकता. व्हॉट्सॲपवर आपलं तरी सांगा. किंवा त्याला जर ट्रॅप करायचं असेल तर आपल्याकडे यंत्रणा आहे, त्याला आपण ट्रॅप सुद्धा करू शकतो. किंवा अरे मोबाईलवर जरी असला त्याचं लाईव्ह लोकेशन सुद्धा आपण शोधून सगळं काही गोष्टी करू शकतो. केले सगळे विद्यार्थी मित्र, जशा स्कीम सुरू होता शासनाच्या लाडकी बहीण, तशी आपली लाडकी बहीण इथं आलेली आहे. त्या बहिणीचा आदर सत्कार करा. आणि दुसरी स्कीम आलेली आहे
रात्रीच मी ती बातमीमध्ये पाहिजे, लाडका भाऊ तुम्ही सुद्धा यांचा आदर करा. दोन्ही आदर, एकमेकाचा आदर केला, एकमेकाशी बोललं पाहिजे. बोलण्यामध्ये काही वावगं नाही, परंतु काय बोलावं आणि काय नाही बोलावं याचा विचार मात्र आपण केला पाहिजे. तुमच्यामध्ये मी एवढं सांगेन, प्रत्येकाला एक विचार करा, आपलं ध्येय काय आहे, त्या ध्येयाचा पाठलाग करा. तो पाठलाग करत असताना जिथे जिथे तुम्हाला अडचण येतील त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं सहकार्य घ्या. पुन्हा एकदा मी तुमचे आणि तुमच्या पालकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपणही पुन्हा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो. मंजिल उन्हीं की होती है, मंजिल उन्हीं की होती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं की होती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंख आसन चालू त्यासाठी पंखे से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है, हौसले से हे शरीर वर्ष आपल्याला सुखी समृद्धीचं भरभराटीचं निरोगी मिळावं एवढीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.